जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे हा व्हिडिओ आणि महाराष्ट्रात नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेला पाहिजे। नांदेडची प्रेम कहाणी सक्षम आणि आचलची। आचलने केलं नाटक, आचलने केलं नाटक, सक्षमच्या प्रेतासंग लग्न केलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आणि भारतातल्या जनतेला दाखवून राहिली की बघा माझं प्रेम बघा कसं आहे, माझं प्रेम बघा कसं आहे, माझं प्रेम जिवंत आहे। माझा बाप माझ्या प्रेमात विरोधात होता, जिवंतपणी लग्न नाही करू शकलो तर मेल्यावर मी लग्न केलं सक्षमशी। हे चुत्यापणाचं पण आचलकडून शिका। महाराष्ट्रात जनतेला आणि भारतातल्या जनतेला कसा चुत्या बनाव हे आचल जवळून शिका। काय घेणार आहे या लव्ह स्टोरी मधून तुम्ही? आताची पिढी जनरेशन काय घेणार आहे लव्ह स्टोरी मधून? अरे हा आताच्या मुलीला आणि मुलाला बैकवण्याचं काम हे आचल करत आहे। माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुम्हाला वाटत असेल की मी युवराज हा भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर मी भडकवण्याचा प्रयत्न का करू रे? मला एक मुलगी आहे, मला एक आई आहे, मी कसं भडकवण्याचा प्रयत्न करू? आचलचं माझं काही दुश्मनी नाही आहे। गोष्ट एकच आहे की तुझ्यापासून जनरेशन काय बोध घेणार, तुझ्या प्रेम कहाणीतून काय बोध घेणार? तुझं वय काय आहे? 18-19 वर्षाचं वय आहे, नादाने शिकण्याचं वय आहे, तू शिकण्याचं वय आहे। अरे हा कलियुग होय, ह्या कलियुगात सोशल मीडियाचं इलेक्ट्रॉनिक मीडियाचं समजलं काय युग आलेला आहे। इथं काय करू शकत नाही माणूस, कुठेही करू शकतो। इथं आपल्याला एखाद्या बाहेर देशात बोलायचं असतं आपण बोलू शकतो भारतातून, एवढी म्हटलं इलेक्ट्रॉनिक मीडियात आणि सोशल मीडियात एवढा दम आहे, कळलं काय? आणि आताच्या जनरेशनला हे आचल भडकवत आहे। अरे जन्म देणाऱ्या माय बापाला बेमान झालीस आणि म्हणून का राहिलीस की मी आज सक्षमच्या आई वडिलाचं ध्यान राखन। अगं कुठपर्यंत लागशील? 2 महिने 3 महिने, 4-4थ्या महिन्यात तुझ्या अंगातला भूत उतरला प्रेमाचा, पळून जाशील माय बापाच्या घरी। अरे त्या बापानं त्या सक्षमला मारलं, तुझ्या बापाला सजा झाली पाहिजे, तुझ्या मायला सजा झाली पाहिजे, तुझ्या भावाला सजा झाली पाहिजे, झाली पाहिजे सजा, आणि तुलाही सजा झाली पाहिजे, कारण तू आहे कारणीभूत। तुझ्यामुळं दोन घराचं वाटोळं झालं, तुझ्यामुळं झालं तर झालं। आता तो महाराष्ट्रातल्या मुलींचं परिवाराचं वाटोळं करून राहिली। कारण काल एका बाप्पाचा फोन आला मला, काल एका बाप्पाचा फोन आला, तो म्हणत होता युवराज मी काय करू, माझी मुलगी 17-18 वर्षाची मुलगी आली, वयात आली आहे आणि ती मुलगी एका प्रेमात पडली, ती मुलगी एकाच्या प्रेमात पडली आहे। तर मी तिला सांगू थकलो की बेटा हिच्या मागं लागू नको, शिक्षणाचं वय आहे, शिक, एखादा चांगला मुलगा पाहून तुझं लग्न करून दे, नोकरीला पाहून एखादा करून घे, स्वतःच्या पायावर उभी होय असा बाप म्हणून त्याला विनंती करून राहिली। पण बापाच्या मनानं ऐकून राहिली, बापासारखी होऊन राहिली आणि म्हणून राहिली की मी हे करून टाकन, ते करून टाकन, तसं करन। म्हणजे ती आचलचे व्हिडिओ बघते म्हणे आणि म्हणते म्हणे की हे बघा हे आचलनं तसं केलं, मी तसं करन, मला तुम्ही याला करू शकत नाही, असं नाही तसं नाही। विचार करायची गोष्ट आहे दादा। आताची जनरेशन मुली काय करून राहिल्या, काय करून राहिल्या म्हणजे आचल ही मुलगी बर्बाद करून राहिले, मुलींचं घर, मुलांचे घर, आणि महाराष्ट्रातली जनरेशन तिच्याजवळून बोध घेऊन राहिला की बाबा बघा आचलला जसं केलं तसं आपणही करून घ्या। अरे हे पिक्चरात चांगलं वाटतं, रियालिटीत नाही। तिनं तर सक्षमचं घर आणि स्वतःचं घरचं वाटोळं केलं आणि आता महाराष्ट्रातल्या जनरेशनचं मुलींचं घर पण वाटोळं करत आहे। अरे तिला खत पाणी देऊ नका रे मूर्खांनो, हे सगळे सोशल मीडिया न्यूज रिपोर्टर तिला खत पाणी देऊ तिला व्हायरल केलं, मार्केटमध्ये आणलं आणि आताच्या मुलीचे कॅरेक्टर बघून राहिले। आताच्या मुली मायबापाच्या मनानं ऐकून राहिल्या नाही, आताच्या मुली आपल्या मनाची मर्जीने करून राहिल्या, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊन राहिल्या, स्वतःची जिंदगी खराब करून घेऊन राहिल्या, त्याला काही दिसून राहिलं नाही। अरे 17-18 वर्षाचं वय हे नाजूक असतं, त्या वयामध्ये सगळ्याचा पाय घसरतो, सगळ्यांना मान्य आहे। आणि हा 18-19 वर्षाच्या वयात सगळ्यांनी प्रेम केलं असं कोणीच नाही या भारतातला जगातला कोणीच नाही आहे। पण गोष्ट हेच आहे की समजून घ्यायचं असतं सगळ्या गोष्टी, मग चूक झाल्यावर त्या चुकीला माफी नसते रे, आणि माफी कोण देतो? परमेश्वर नाही देतो मायबापच।
पदरात किती लेकराने चुकी केली तर मायबाप पदरात घेत आहे, माहित आहे ना. पण माझं एकच म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या जनरेशनना का ह्या भयार तोंडीचे व्हिडिओ बघू नका. ह्या भयार तोंडीचे व्हिडिओ बघान तर स्वतःची जिंदगी खराब करून घ्यान. कारण हिचा जो पोरगा ज्या पोरा प्रेम करत होती तोही टोपोरी होता, गुन्हेगार होता. आणि हिचे मायबाप तेही गुन्हेगार होते. जाऊ द्या, गुन्हेगाराला अलगच काढून टाकू आपण, बाजूला ठेवून देऊ गुन्हेगाराला. आता आचल बद्दल बोलू तर आचल मला एकच सांगायचं आहे, तू माझ्या एका लहान बहिणीवाणी आहे. तू माझ्या एका लहान बहिणीवाणी आहे आणि त्या कारणामुळे मी तुला सांगतो की तू आताच्या जनरेशनला काय देऊ शकतस, काय देऊ शकणार आहेस तू तुझ्या प्रेमातून, काय सांगू शकशील तू. बोध का मी जसं केलं काढ तसं तुम्ही करा. अरे अशी म्हणशील का तू अशी म्हणशील का मी जशी चुकी केली तुम्ही चुकी करू नका, मी जशी चुकी केली तशी करू नका. मी माझ्या मायबापाच्या मनानं ऐकलं नाही आणि माझ्यामुळे 2 परिवार खराब झाले, 2 परिवाराचं वाटोळं खराब झालं असं म्हणाल का, अशी सांगशील का तू. तू तर सांगून अशी राहिली की माझ्या 2 पोलीसवाल्यानं माझ्या भावाला प्रवृत्त केलं मारण्यासाठी, सक्षमला, माझ्या परिवाराला. अगं म्हणजे आता तुझ्या पोलीसवाल्यांना पण तू हे करून राहिली. जाऊ दे XYZ, मला ठाऊक नाही त्या गोष्टी. हां ठीक आहे, प्रवृत्त करून राहिले तर पोलीसवाल्याने प्रवृत्त केलं, ठीक आहे जाऊ दे. पण मला हे सांग का तू खरंच प्रेम केलं असतं, तू त्या सक्षमवर खरंच प्रेम केलं असतं तर तू मेली काऊन नाही त्याच्या संग. त्याचं प्रेत होतं जळून राहिलं, त्या ठिकाणी दुसरं तुझं पण प्रेत पाहिजे होतं. कारण तू प्रेम केलं ना, प्रेम केलं ना तू. तुझं असं म्हणणं आहे तू एवढी कवटाळी बोंबलून राहिली, सोशल मीडियावर बोंबलून राहिली, ते न्यूज रिपोर्टर आले का गिरगिटवान रंग बदलून राहिली आणि क्रिकेंड्या फाळून राहिली. त्या क्रिकेंड्या फाळल्यानं आणि बोंबल्यानं होत नसते. तू महाराष्ट्रातल्या जनतेला भयकवण्याचं काम करू नकोस, मुलींना भयकवण्याचं काम करू नकोस. हे माझं मत हात जोडून विनंती करतो बेटा. कारण तशी तू बहीण आहे माझी, तशी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मुली माझ्या त्या बहिणी आहे. मला त्या बहिणींना पण वाचवायचं आहे आणि त्या मायबापांना एकच सांगायचं आहे का आपल्या मुलीवर लक्ष ठेवा. आपली मुलगी कुठं जाते तिच्यावर लक्ष ठेवा, नाही तर आच्यासारखी कान करून बसन आणि तुमचे घर बरबाद करून टाकन आणि जो मुलगा त्याचं पण घर बरबाद करून टाकन. कारण आचलच्या प्रेम स्टोरीतून काही शिकण्याजोगतं नाही, सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. आणि आचलसारख्या मुलींना माझं एकच म्हणणं आहे, आपल्या जातीत आणि आपल्या धर्मात प्रेम करा रे. दुसऱ्या धर्मात जाती धर्मात प्रेम करू नका. तुमच्या मायबापाला मान्य नसन प्रेम तर डायरेक्ट तुमचा पण कत्ल करू शकते आणि त्या मुलाचा पण कत्ल करू शकते. त्याच्यापेक्षा जीवक गेल्यापेक्षा आपल्या मायबापाला आपल्या मनात काय आहे ते नक्की सांगून द्या. मायबाप एकच म्हणत बाई पटलं तर करायचं, नाही तर नाही करायचं. मायबापाच्या विरोधात जाऊ नका, हे माझं म्हणणं आहे. आणि हे जे प्रेम आहे हे मायबापाच्या विरोधात गेलेलं प्रेम आहे. आणि जे मायबापाच्या विरोधात प्रेम गेलं असते ते प्रेम कधीही टिकत नसते, लक्षात ठेवा. कारण तुम्ही प्रेम करता, लग्न करता, पण त्या लग्नात मायबापाचा आशीर्वाद लय महत्त्वाचा असतो. पण त्या लग्नात काय, त्या प्रेमाला मायबाप कोपले असल, मायबापानं श्राप दिला असल, ते प्रेम टिकणार काय हो, नाही टिकणार. कारण कुठल्याही लग्नात मायबापाचा आशीर्वाद भेटला पाहिजे तेव्हाच ते प्रेम टिकते हो, नाहीतर कुठलाही प्रेम टिकत नाही. कळलं का. महाराष्ट्रातल्या जनतेला माझं एकच म्हणणं आहे, हे आजच तुम्हाला भयकवण्याचा प्रयत्न करून राहिले, दुसरं काहीच नाही. कारण ज्या बापानं मायबापानं तिला वाढवलं, 20-22 वर्ष वाढवलं, तिला प्रेम दिलं, तिचे लाड पुढवले आणि 3 वर्षाच्या प्रेमासाठी तिनं 20 वर्षाचं प्रेम ठुकरवलं मायबापाचं. विचार कराजोगती गोष्ट आहे दादा. आणि तिच्यामुळं तो सक्षम बिचारा मरून गेला. तिचे मायबाप जिवंतपणे मेलेले सारखेच आहे, जिवंत आहे पण मेलेले आणि आहे. आजलचे मायबाप जिवंत आहे पण मेल्यासारखे आहे आणि सक्षमचे मायबाप जिवंत आहे पण मेल्यासारखे आहे. कारण तिनं एवढं दोघाही परिवाराचं वाटोळं करून टाकलं. हा जास्तीत जास्त शेअर करा. खरे तुम्ही मायबापच असाल ना, मुलींचे मायबाप असाल ना, तुमच्या मुलीला तुम्हाला वाचवायचं असेल ह्या अशा कांडमधून, तर तुम्हाला हा महाराष्ट्रातल्या मुलींना, भावांना, मायबापांना माझा हात जोडून विनंती करतो की दादा, माझी ताई अशी गलती करू नको जशी आचलने केली, नाही तर जिंदगीवर तुला पस्तावा लागेल, दुसरं काहीच करावं लागणार नाही. कारण आचलच्या प्रेम कहाणी शिकण्याजोगतं काही नाही आहे, बोध घेण्याजोगतं काही नाही माव. कारण ही सगळी फक्त काय करून राहिली, मार्केटिंग करून राहिली, चर्चेत येण्यासाठी प्रयत्न करून राहिला. आणि म्हणून काय राहिली,
म्हणून हे राहिली की मी सक्षमची विधवा आहे, मी सक्षमची बायको आहे. अगं तू सक्षमची अगोदर प्रियसी होती ना, तू सक्षमची खरी प्रियसीच झाली नाही तर बायको काय होशील? बायको काय होशील? खरी प्रियशी म्हणजे काय असते? त्याग करणारी असते, जीवावर जीव देणारी प्रियशी असते, जीवावर जीव देणारी बायको असते. तू बायको पण झाली नाही, प्रियशी ठरली नाही चांगली, कारण तुझा सक्षम मेला, तू पण मेली काय? नाही मेली. अगं तुझं पण सरण रसा लागले पाहिजे होतं तिथं बाजूनं, कारण तू खरी प्रेम करणारी राहिली असती तेव्हा चांगल्या मुलींना, महाराष्ट्रातल्या मुलींना तुझ्याजवळून बोध घेतला असता. तर प्रेम करावं तर असं मरेपर्यंत, नाही तर प्रेम करावं नाही असा मुलीनं बोध घेतला असता. पण मुलगी उलट्या बोध घेऊन राहिले तुझ्यापासून, उलट्या. सरके काम नाही करून राहिली, उलट्या कामं करून राहिली, मायबापाच्या विरोधात चालली मुली. आज महाराष्ट्रातल्या मुली मायबापाच्या विरोधात चालली तुझ्यामुळं. विचार कराजोगती गोष्ट आहे हो बाई, विचार कराजोगती गोष्ट आहे बेटा. तू करून का राहिली हे तुला समजून राहिलं नाही. अरे सक्षम जीवाने चालला गेला त्याला न्याय मिळाला पाहिजे, हे माझं मत आहे. सक्षम जीवाने चालला गेला त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे आणि तुझ्या बापाला, भावाला जे सजा आहे ते सजा भेटली पाहिजे आणि तुलाही सजा भेटली पाहिजे, कारण तू त्याची गुन्हेगार तू आहेस. तुझे मायबाप जेवढे गुन्हेगार आहे तेवढे तू पण गुन्हेगार आहे, कारण तुझ्यामुळं कांड झालं. हे तुझ्यामुळं कांड झालं, तू आहे गुन्हेगार, कारण तूच जिम्मेदार या गोष्टीला. कारण तू नसली असती, कारण तू सक्षम संघ तुझं नातं नसलं असतं, सक्षम संघ तुझा परिचय नसला असता, सक्षम संघ तुझं प्रेम नसलं असतं तर हे कांड झालं नसतं. लक्षात ठेव. सक्षम हा नावाचा टोपोरी होता, गुन्हेगार होता. तुझ्या बापाने त्याच्यावर केसेस टाकल्या, तो टोपोरी झाला, गुन्हेगार झाला. ठीक आहे, केव्हा तसाही तो टोपोरी असन, गुन्हेगार असन. पण आजकालच्या मुलींना सीधे साधे मुलं आवडत नाही दादा. आजकालच्या मुलींना सीधे साधे मुलं आवडत नाही, चांगले मुलं आवडत नाही, टोपोरी गुन्हेगारी मुलं आवडतात. म्हणून यांचे असं वाटोळं होते, यांच्या जिंदगीचं असं वाटोळं होते, कारण यांच्या जिंदगीत मध्ये कुठल्याही गोष्टीचा रस नसते हो. नुसती वासना भरली असते, वासना वासना वासना, दुसरं काहीच नाही. अरे जे बाप आहे बाप प्रेम करते ना आपल्यावर, ते खरे प्रेम करणारे लोक असतात. त्याच्या मनात कुठल्याही गोष्टीची हे नसते, अनमोल प्रेम असते त्यांचं. आणि हे जे प्रेम करतो ना आपण, याच्यात वासना असते, दुसरं काहीच नसते. एक वेळा वासना संपली ना तो माणूस विसरून जातो. कळलं काय? प्रेम हे फक्त फोकलट आहे, पिक्चरात चांगलं वाटतं, रियालिटीत नाही. आणि आजकाल असं दिसून राहिलं की सक्षमच्या आणि आचलच्या कहाणीतून, प्रेम कहाणीतून, की आजकाल मुली, महाराष्ट्रातल्या मुली तसंच प्रकरण गाजून राहिले, तसेच करून राहिले. काय शिकणार, काय घेणार, काय नाही. मजू माझ्या आई बहिणीला माझं एकच म्हणणं आहे, मुलीवर लक्ष द्या. आणि मुलींना माझं एकच म्हणणं आहे, ताई माझ्या बहिणींनो, त्या मुलींसारखं करू नका, मुलींसारखं वागू नका. ते स्वतःच्या बायबापाची झाली नाही हो. 3 वर्षाच्या प्रेमाला प्रेम घेऊन आणि 20 ते 22 वर्षाच्या प्रेमाला विसरली ती फोकलट पोरगी. हे माझं मत आहे. जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. माझ्या आई बहिणीला माझा हात जोडून विनंती करतो, कारण मुली बैकून राहिल्या, मुली मायबापाच्या विरोधात चालल्या, मुली आपल्या मनानं जगून राहिल्या, आपल्या मनानं करून राहिल्या. हो करा, संविधानाने दिलेला हक्क आहे, तुम्हाला करायला लागते. तुमचा जोडीदार तुमचा निवडू शकता, हे संविधान हक्क दिलेला आहे. 18 वर्षानंतर तुम्ही काहीही करू शकता. पण माझं एकच म्हणणं आहे, कारण जिंदगीचा प्रश्न तुमच्या मायबापाने ठरवला आहे, माझी मुलगी सुखात राहील का दुखात राहील. कुठल्याही मायबापाला असं म्हणणं असते की माझी मुलगी सुखात पडली पाहिजे, माझी मुलगी ही चांगल्या घराण्यात गेली पाहिजे, माझा मुलीचा जोडीदार हा चांगला असला पाहिजे, चौकात उठला बसणारा असला पाहिजे, इज्जतदार असला पाहिजे, नोकरीदार असला पाहिजे, नोकरीवाला असला पाहिजे, पैसे कमवणारा असला पाहिजे. कुठल्याही मायबापाला असं वाटत नाही की माझ्या मुलीचा नवरा हा टोपरी असला पाहिजे, गुन्हेगार असला पाहिजे. वाटते काय? तुम्ही द्यान का गुन्हेगाराला पोरगी, तुम्ही द्यान का टोपोरीला पोरगी, तुम्ही द्यान का जो काम करत नाही, धंदा नाही करत, त्यात नुसतं लंग फिरते, त्याला द्यान का तुम्ही पोरगी? द्यान काय? नाही द्यान. मग तिच्या बापाला असं वाटलं असं का हा पोट्टा कोणा धंद्याचा नाही, काही नाही, काम करत नाही, काही नाही, लंग हिंडते निसते फिरते, माझ्या पोरीची जिंदगी खराब होऊन जाईल. त्या कारणामुळे त्या पोरीला सांगू थकला असन बिचारा, सांगू थकून गेला असन आणि म्हटलं असन काय करू काय करू. तो डोक्याच्या वर पाणी गेलं असेल आणि त्या मायबापानं हेच केलं असेल का ठीक आहे, तू ऐकत नाही ना तर ठीक आहे, तसं केलं. पण ते कांड नव्हतं करायला पाहिजे त्या माणसानं, कारण त्यानं 2 मिनिटाचा राग आता जेला सळत आहे. त्याने आपल्या मुलीची जिंदगी तर खराब केली, त्या मुलाची पण जिंदगी खराब करून टाकली, मायबापाची जिंदगी खराब करून टाकली आणि सक्षमला मारून टाकलं. हे
वाईट गोष्टी आहे. मारण्याचा अधिकार आपल्याला कोण दिला नाही संविधानानं, कळलं काय? कारण सगळ्या जगाचा भारताचा बाप आपला संविधान आहे. त्या कारणामुळे आपल्याला कायद्याचा सगळ्या गोष्टी करावं लागेल. आणि कायद्याचं उल्लंघन करून आचलचा बाप जो भाऊ आहे हे जेला सळून राहिले दादा, आणि सळणारच आहे. कारण माझं एकच म्हणणं आहे, सक्षमच्या आई वडिलाला न्याय मिळाला पाहिजे, सक्षमला न्याय मिळाला पाहिजे, हे माझं मत आहे. तर हा जास्त व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. आणि माझ्या आई बहिणीला माझं एकच म्हणणं आहे, त्या आच्यासारखं करू नका, आच्यासारखं कान करू नका, नाहीतर आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घ्या. कारण तिच्यात घेण्याजोगतं काही नाही आहे. ते फक्त आजकालच्या मुलींना परिवाराला भ्रमित करून राहिले. आणि मायबाप कवटाळत आहे आणि मायबाप रडत आहे, म्हणत आहे की माझ्या मुलगी पण करून राहिल्या तशा. कारण महाराष्ट्रात झाकून पहा, कुठलाही सोशल मीडिया दाखवत नाही. कारण इज्जतदार लोकांचा हसा होत नसते दादा, कळलं काय? गरीबाचा हसा होत असतो. कारण इज्जतदार लोक हसा दाखवत नाही, गोष्ट दाबून घेते. आणि गरीब आज चिल्लर असतो, कारण चिल्लरचा आवाज होत असते. इज्जतदार लोकांचा आवाज होत नसते. कारण त्याला माहीत आहे एक वेळा इज्जत गेली आपली, डबल वापस येणार नाही. त्या कारणामुळं माझं एकच म्हणणं आहे, आचल आणि सक्षमची ही कहाणी फक्त एक कहाणी आहे, काही कामाची नाही. कारण टोपरी लोकांना व्हायरल करून राहिलो, टोपरी परिवारांना व्हायरल करून राहिलो, टोपरी माणसांना व्हायरल करून राहिलो, गुन्हेगार लोकांना व्हायरल करून राहिलो की ते कायद्याच्या विरुद्ध त्याने ह्या गोष्टी केल्या. त्या कारणामुळं त्या लोकांना व्हायरल करून राहिलो आपण. तिच्यात गोष्टीत काही तथ्य नाही आहे, हे माझं मत आहे. आणि बिचारा सक्षम जीवानं चालला गेला, तिचा परिवार मेल्यासारखा आहे. हो, तिचा परिवार मेल्यासारखा आहे. त्या मुलीचं वाटोळ, त्या मुलीचं जाऊ द्या, त्या महिलेचं वाटोळं झालं, सक्षमच्या आई वडिलाचं वाटोळं होऊन राहिलं. तर बिचारीनं जन्म दिला होता त्याला, एकच मुलगा होता तिला. तो मुलगा देवाने घेऊन गेला. आचलच्या आई भावाला, माय बापाला, जेवढ्या कुटुंबाला त्यांना चांगली शिक्षा झाली पाहिजे, हे माझं मत आहे. आणि जास्तीत जास्त शेअर करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त झाला पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराज, जय भीमराज, जय जवान, जय किसान, जय संविधान, जय भीमा कोरेगाव.